औंढा नागनाथ पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात नातीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिच्या 73 वर्षीय आजोबाविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुरुवारी 4 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात अल्पवयीन नात व तिचे आजोबा दोघेच घरी होते. घरातील बाकी मंडळी शेतात कामासाठी गेली होती. यावेळी घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन 73 वर्षीय आजोबांनी नातीचा विनयभंग केला. मात्र त्यांचा कृत्याकडे दुर्लक्ष करून मुलगी चहा करीत असताना त्यांनी पुन्हा एकदा विनयभंग केला. सदर प्रकार कोणाला सांगितला तर स्वच्छतागृहात नेऊन जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली. या प्रकरणामुळे ती मुलगी घाबरून गेली. 2 दिवस तिने हा प्रकार कोणालाही दरम्यान मात्र आजोबांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी सर्व परिस्थिती पाहून थेट औंढा नागनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी 73 वर्षीय आजोबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जी.एस. राहिले, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, दत्ता कानगोले यांच्या पथकाने घटनास्थळी थेट देऊन पाहणी केली. पोलिसांच्या पथकाने त्या आजोबाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शेख खुद्दूस करीत आहेत.